चला मग या ठिकाणी भूमितीतील मूलभूत संबोध समजत असताना आपल्याला सर्वात अगोदर हे जे पहिलं प्रकरण आहे समजून घेण्या अगोदर आपल्याला ह्या काही गोष्टी मी इथे दिलेल्या आहेत, आकृत्या काढलेल्या आहेत, ह्या एकदा समजल्या की पुढचं ज्यावेळेस आपण जे काही सराव संच एक आहे तो थोडासा सहज सोपा जाईल. तो कसा त्यासाठी समजणं गरजेचं आहे. आता इथे एक नंबर बिंदू लिहिलाय तर बिंदू कसा काढायचा आहे, असा असं ज्यावेळेस दिसत त्याला काय म्हणायचं आपल्याला बिंदू. बिंदूला आपण पॉइंट पण म्हणतो. ओके. त्याच्यानंतर 2 नंबर दिले. इथं बघा मी इथं रेष काढलेली आहे, रेष काढलेली दिसते, रेष काढली. या ठिकाणी त्या रेषेला मी काय केलं एक संचित केलंय किंवा मग तिचा एक भाग जो आहे तो भाग काय केला मी तर ठराविक भाग केला, तो भाग ठराविक केला. याचं ठराविक माप असेल, याचं माप हे ठराविक असेल. मग याच्या पुढे काय असलं किती रेष वाढवली आपण तर त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपलं हे माप ठरवलं एवढं की हा रेषाखंड किती मापाचा आहे. ठीक आहे. तर कारण इथं ज्यावेळेस आपण बाजूला 2 बिंदू देत असतो तो एवढा जो भाग आहे इथून एवढा जो भाग आहे तो आहे रेषाखंड. आपण त्याला नावही देऊ शकतो, त्याला ए द्या, बी द्या, सी द्या, ए बी सी डी काही नाव देऊ शकता. ओके. त्याच्यानंतर तुम्ही महत्वाचं ही पण रेषा दिसते, हा रेषाखंड म्हटला तुम्ही आणि याला रेषा म्हटलं, याला तुम्ही रेषाखंड म्हटला. तरी इथे तुम्ही असे काढले टिंब इथे बाण, इथं बाण नाहीये, इथं बाण नाही. आता ही रेषा आहे. आता रेषेचा अर्थ काय, रेषेचा अर्थ म्हणजे रेषा म्हणजे जी वाढत जाते, रेषा म्हणजे जी वाढत जाऊ शकते किती. त्यामुळे आपण या ठिकाणी काय काढलंय 2 बाण काढलेले बाजूला. हा रेषेच्या आतमधला एवढा रेषाखंड आहे, परंतु याच्यावर इथं बाण काढलेत आपण, बाण काढल्या कारण ही झाली रेषा. कळालं. रेषाखंडाने रेषामधला फरक कळाला. कारण रेषाखंड हा संचित आहे परंतु इथं बाण काढलेले म्हणजे रेषा ही अनंत आहे, किती लंबी तुम्ही वाढवू शकता. त्यानंतर किरण, आपल्या वर्गात किरण आहे ना, तर ती किरण नाही, ते किरण म्हणजे बाण, किरण म्हणजे बाण. आता बाण हा दोन्हीकडून राहतो का, असंही कुणीही मारता येईल, दोन्हीकडून मारता येईल का बाण. बाण एका साईडने कुठून तरी सुरुवात होतो, बाण इथून सुरुवात झालाय इकडे तो वाढत चाललेला आहे. इकडून बाण काढलाय का आपण, नाही काढला. ओके. बाण इकडे काढला, याला किरण असं म्हणायचं. त्या बाणाची एक ठराविक बाण काय, समजा इथून घेतला, समजा आपल्या गावापासून घेतला तर औरंगाबाद घेतला, एवढा लंबा बाण असतो का, नाही. बाणाचं एक ठराविक माप असतं. त्यामुळे आपण त्याला काय केलं या ठिकाणी थोडस संचित केलं, खंडित केलं, त्याला एक ठराविक 2 बिंदू या ठिकाणी आपण देऊन टाकले. ठीक आहे. त्याच्यानंतर आता मी या ठिकाणी एक रेषा काढलेली, एक रेषाला आपण नाव दिलंय अंत्यबिंदू आणि आरंभ बिंदू. ठीक आहे. आता आपण इथं आरंभ बिंदू बघू. आरंभ म्हणजे सुरुवात, आरंभ म्हणजे सुरुवात. मग सुरुवातीचा बिंदू हा इथेच आहे. ठीक आहे. सर बिंदू नाव तर देऊन टाकलं, समजा आपण ए बी सी असं नाव देऊन टाकलं. सर मग आरंभ बिंदू, मग यातलं तुम्हाला जर मी विचारलं तर आरंभ बिंदू कोणचा आहे तर ए आहे. सुरुवात इथं आरंभ, सुरुवातीचा बिंदू इथून सुरुवात झाली ना, म्हणून हा झाला आरंभ बिंदू. आता तुम्हाला जर विचारलं मध्यबिंदू सांगा तर मध्यबिंदू कोणता सांगा ना तुम्ही, बी सांगा. तुम्हाला जर म्हणलं नाही आता अंत्यबिंदू सांगा, मग त्याला सी म्हणजे अंत्यबिंदू का सांगितलं तुम्ही, कारण तो शेवटचा आहे. अंत्य अंत अंत्य अंत हे शेवटचा जो बिंदू असेल तो असेल अंत्यबिंदू. ठीक आहे. कळाले इथपर्यंत. म्हणजे आरंभ बिंदू, मध्यबिंदू, नंतर अंत्यबिंदू हे बिंदूचा. आता यानंतर प्रतल असते. प्रतल म्हणजे काय, सपाट पृष्ठभाग. ठीक आहे. आपल्या टेबलाचा पृष्ठभाग असतो, खाली फरशी आहे ती एक पृष्ठभाग आहे. खालचा जो सपाट पृष्ठभाग असेल त्या सपाट पृष्ठभागाला काय म्हणणार आपण, प्रतल. काय म्हणणार त्याला आपण, प्रतल. आता ह्या ठिकाणी काढल्यात मी 2 रेषा, समांतर रेषा, 2 समांतर रेषा काढल्या. ह्या समांतर रेषा तुम्ही कितीही जरी वाढवत राहिला तर ते एकमेकाला छेदणार आहे का, नाही, तर सरळ चालणार आहे. समांतर रेषेचा अर्थ दोन्ही एकमेकाला पॅरलर आहे, समांतर. जसं रेल्वेचे रूळ आहे, बैलगाडीचं चाक आहे, मोटारीचं चाक आहे, असं एक चाक इकडे असं काही होतं का, इकडे तिकडे नाही होत. त्यामुळे समांतर, मग त्याला म्हणायचं समांतर. तसं गणितीय भाषेत या ठिकाणी 2 ज्या रेषा सरळ असं ज्या कधी वाकडे तिकडे होणार त्याला म्हणायचं समांतर रेषा. आता या ठिकाणी काढली मी छेदन रेषा.
काय काढली? छेदन रेषा. आता छेदन रेषा म्हणजे या ठिकाणी बघा, या रेषेला नाव दिलं आपण ए रेषा नाव दिलं, या रेषेला नाव दिलं बी, म्हणजे ए रेषा बी रेषेला छेदलेली, ए रेषा ही बी रेषेला छेदलेली, म्हणजे ए रेषा अशी गेली, बी रेषा ही अशी गेली. आता ही जी काही ए बी जी रेषेची छेदली आपण तरी ए बी याला सी नाव देऊन टाकलं. काय नाव देऊन टाकलं? जिथं छेदल्या गेलेली आहे त्या छेदल्या गेलेल्या ठिकाणाला आपण नाव दिलं सी. इथं छेदल्या गेली. मग तुम्हाला जर या ठिकाणी पुन्हा प्रश्न जर केला, अरे या ठिकाणी ए बी या रेषेचा छेदन बिंदू सांगा, छेदन बिंदू, मग छेदन बिंदू काय सांगणार तुम्ही? सी सांगा. काय सांगणार? ओके. तसंच ह्या रेषा काढल्यात पुन्हा मी आपण या ठिकाणी. आता ही रेषा, ठीक आहे, आता ही रेषा आहे, ही रेषा, आता ह्याच रेषा समजा आपण वाढले, हीच रेषा आपण जर वाढत वाढत गेलो समजा अशी वाढवली, इकडे रेषा ही वाढवलेली आहे, ठीक आहे. पुन्हा आता ही रेष होती, ही रेषा आहे आपली, ठीक आहे. आता आपण ही रेष वाढवली, ठीक आहे, ही रेष पुन्हा इकडे वाढवली आपण, म्हणजे ही कुठेतरी छेदली ना, पुढे छेदली नाही. म्हणजे ह्या छेदणार रेषा जेव्हा दोन रेषा अशा एकमेकाला छेदतील त्यावेळेस त्याला म्हणायचं मग छेदन रेषा असं म्हणायचं. तर या ठिकाणी तुम्हाला कळालं का? मग बिंदू, रेषाखंड, रेषा, किरण, अंत्यबिंदू किंवा आरंभबिंदू, प्रतल, समांतर रेषा आणि छेदन रेषा. कळालं एवढं? हे जर कळलं असेल तर लगेच आपलं सराव संच जो एक आहे तो तुम्हाला सहज कळेल. ओके, थांबायचं. ओके, स्टॉप. लाल थांब.